धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. प्रभू महान आहे, त्याची दया सनातन आहे. बरोबर परमेश्वराची कृपा, परमेश्वराची दया आणि परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यावर आणि माझ्यावर येत असताना प्रभू आमच्या संगती आहे. प्रभूची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर विपुल अशी होणार. त्या प्रभूला आपण धन्यवाद देत असताना, स्तुती आराधना करत असताना आज आम्ही पाहिलेलं आहे की परमेश्वर या त्याच्या पवित्र स्थानामध्ये आहे. आणि म्हणून हबक्कूच्या पुस्तकामध्ये प्रभूचं वचन वाचत असताना त्यामध्ये प्रभूच्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने सांगतं, परमेश्वर आपल्या पवित्र स्थानामध्ये आहे. अखिल पृथ्वी त्याच्या पुढे स्तब्ध राहून, अखिल पृथ्वी त्याच्या पुढे स्तब्ध अशी आहे. हालेलुया. आज आम्ही देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूला उंच करत असताना, आज आम्ही त्याच्या मेजाजवळ येत असताना, आम्ही त्याच्या पवित्र स्थानामध्ये येत असताना, आम्ही प्रभूला आपलं जीवन समर्पित केलं असताना, परमेश्वर खरोखर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज कार्य करणारा प्रभू आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूला उंच करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूची स्तुती आराधना आणि जय जयकार करत असताना आम्ही पाहतो की परमेश्वर खरोखर न बदलणारा देव आहे. परमेश्वर जो आहे तो न बदलणारा देव आहे. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. परमेश्वर आपलं जीवन आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आणि जर आमचं जीवन आज आशीर्वादित व्हायला पाहिजे, आमचं जीवन आज परमेश्वराच्या सहवासामध्ये असायला पाहिजे, तर प्रभूचं वचन अत्यंत विश्वास नाही. प्रभूचं वचन आज तुम्हाला आणि मला समजावून सांगत आहे, तुम्ही त्याची वाणी ऐकली पाहिजे. तुम्ही त्याची वाणी ऐकली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही त्याची वाणी ऐकतो त्यावेळेस जगातले जे आशीर्वाद आहे, ज्या करता आम्ही मंदिरामध्ये आलो, जे प्रभू जो विनंती करताय, जे प्रभू जो मागत आहे, प्रभूचं वचन सांगतं, तुम्हाला जर तुम्ही जे काही गोष्टी मागत आहे, तुमचे काम व्हायला पाहिजे, तुमचे मार्ग मोकळे व्हायला पाहिजे, तर प्रभूचं वचन सांगतं आज आम्ही त्याची वाणी ऐकणं गरजेचं आहे. आज आम्ही त्याची वाणी ऐकणं, त्याच्या इच्छेप्रमाणे चालणं. ज्यावेळेस आम्ही त्याची वाणी ऐकतो त्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. हालेलुया. आणि म्हणून देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, आम्ही प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना आम्ही पाहतो येशूने म्हटले, मी जीवनाची भाकर आहे. आज आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने काही अशा वचन आमच्यासाठी दिलेले आहे, असे वचन सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, स्वतः म्हणत आहे, पहा मी जगाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे. फिलिपिकराचं पत्र जर आम्ही वाचतो, तुम्ही आणि तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आम्ही वाचतो फिलिपिकराचं पत्र, आणि त्यामध्ये वाचत असताना तुम्ही प्रकाशाची प्रजा आहात. तुम्ही प्रकाशाची प्रजा आहात. प्रकाशाची प्रजा आहात. या जगामध्ये चालत असताना तुमचं जीवन ज्योतीप्रमाणे असलं. त्यामध्ये आम्ही वाचतो फिलिपिकराच्या पत्रामध्ये, आमचं जे जीवन आहे ज्योतीप्रमाणे प्रकाशित असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये प्रकाश आहे, आमच्या जीवनामध्ये येशू आहे, आमच्यामध्ये येशू आहे, त्यावेळेस तुम्ही आणि मी एकटे नाही. तुम्ही आणि मी एकटे नाही, तर प्रभू आमच्यामध्ये आहे. प्रभू माझ्या बरोबर आहे. प्रभू माझ्या संगती आहे. आणि ही गोष्ट जी आहे दावीद राजाला समजलेली आहे. आणि मग दावीद राजा म्हणतो, स्तोत्र करता 23 अध्याय, आणि त्यामध्ये वाचत असताना, मी मृत्यू छायेच्या दरुतीने जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्या. मृत्यूची छाया आहे. आता मृत्यू आम्हाला समोर दिसत आहे, अडचण आम्हाला आहे, समस्या आहेत, प्रॉब्लेम आहेत, पण आमचा विश्वास जर आहे की येशू माझ्या बरोबर आहे, कोणताही संकट तुमच्यापर्यंत येणार नाही. हालेलुया. कोणताही व्याधी तुमच्या तंबूपर्यंत येणार नाही, का तर प्रभूचं वचन अभिवचन आहे. प्रभूने आम्हाला दिलेले वचन आहे कोणतं, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर असणार आहे. युगाची समाप्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचा आणि माझा प्रभू आज आमच्या तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून प्रभूला मी धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना आम्ही पाहतो की कधी कधी आमचं जीवन आम्ही विचार करतो. आम्ही कधी कधी विचार करतो. काय विचार करतो? आम्ही पाहतो मी या संकटामध्ये आहे, मी अडचणीमध्ये आहे, मी किती उपास आहे, मी प्रार्थना करत आहे, मी गुडघ्यावर प्रार्थना करत आहे, मी मंडळामध्ये जे 3 दिवस प्रार्थना असते, या 3 दिवसामध्ये मी प्रार्थनेला जातो. मग माझ्या जीवनामध्ये असं संकट का? माझ्या जीवनामध्ये असं वादळ का? माझ्या जीवनामध्ये असे प्रश्न का?
अनेक गोष्टी आम्हाला भेडसावत असते आणि परमेश्वराच्या समक्षतेपासून आम्ही दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि सैतान काय करतो, आम्हाला लांब लांब घेऊन जातो. आमचा विश्वास आहे, प्रभूवर आमचा विश्वास आहे, प्रभूचं सामर्थ्य आम्हाला माहिती आहे, परंतु आम्हाला जे प्रॉब्लेम मध्ये सैतान टाकलेला असतो, ज्या बंधनामध्ये आम्हाला टाकलेला असतो, ज्या आजारामध्ये टाकलेला असतो, त्यामुळं आमचं जीवन निराश झालेलं असतं आणि आम्ही प्रभूपासून कधी कधी दूर जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रभूचं वचन बायबल सांगतं, आम्ही जरी दूर गेलो तर परमेश्वर तुमचा आणि माझा शोध करत असतो. परमेश्वर तुमचा आणि माझा शोध करत असतो. आम्हाला वचन माहिती आहे, आम्ही पाहतो 100 मेंढर त्यांच्या जवळ होते आणि एक मेंढरू हरवलं. त्या 99 मेंढरांना प्रभूने तिथं सोडलेलं आहे आणि एका मेंढराचा शोध करत आहे. आज देखील परमेश्वर मंडळीमध्ये ज्या बहिणी आहेत, जे भाऊ आहेत, जे लेकर आहेत, परमेश्वराच्या समक्षतेपासून लांब गेलेले आहेत, परमेश्वर त्यांचा शोध करतात. परमेश्वर त्यांची वाट पाहत आहे की आज तरी माझा मुलगा मला हाक मारेल, आज तर माझी मुलगी मला हाक मारेल, आज ती वेळ आहे तुम्हाला आणि मला हाक मारण्याची. आणि मग देवाचं वचन आम्ही वाचत असताना, ऐकत असताना, प्रभूच्या वचनामध्ये खूप सुंदर सांगतं. प्रभूचं वचन जर आम्ही वाचतो तर त्या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना एक गोष्ट आम्हाला समजून येते आणि ती गोष्ट आहे की प्रभूचं वचन अत्यंत विश्वासनीय आहे. आणि त्यामध्ये आम्ही वाचतो तर त्यामध्ये एक गोष्ट आम्हाला दाखवून येते प्रभूच्या वचनामध्ये. मार्कुस सुवर्तमान याचा 4था अध्याय आणि 5वा अध्याय याकडे आम्ही थोडा वेळ लक्ष देणार आहोत. मार्कुस सुवर्तमान याचा 4था अध्याय आणि 5वं वचन, या 5वा अध्याय, 4था अध्याय आणि 5वा अध्याय यामध्ये काही वचन आम्ही वाचणार आहोत. या वचनाच्या द्वारे प्रभू आज तुमच्याशी आणि माझ्याशी बोलणार आहे. प्रभूला माहिती आहे आज तुमची आणि माझी गरज काय, प्रभूला माहिती आहे तुमचा आणि माझा त्रास काय आहे, प्रभूला माहिती आहे की काय सैतान तुमची परीक्षा पाहत आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो, जर आम्ही वचन वाचतो लूका सुवर्तमान मध्ये, त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं, शिमोना पहा सैतान काय करत आहे, तुम्हाला मागणी करत आहे, तुम्हाला शोधत आहे, पण मी तुमच्यासाठी विनंती करत आहे, मी तुमच्यासाठी मध्यस्थ करत आहे. प्रभू रोज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थ करत आहे. त्यामुळे मी पाहतो प्रभूची इच्छा असते की तुमच्या आणि माझ्या घरी यावं, तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये त्याची वस्ती व्हावी, तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये प्रभूचा सहवास असावा, ही प्रभूची इच्छा असते. परंतु सैतान काय करतो माहितीये का, आम्ही पाहतो आमच्या जीवनामध्ये सैतान वादळ टाकतो. सैतान काय करतो, आमच्या जीवनामध्ये वादळ टाकतो. प्रभूचं वचन सांगतं, बायबल सांगतं, सर्व पृथ्वीचा तो निर्माण करता परमेश्वर आहे आणि प्रभूची इच्छा आहे कुणाचाही नाश होऊ नये. प्रभूची काय इच्छा आहे, कुणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त, प्रत्येक जण प्रभूच्या सहवासामध्ये असावा, प्रभूच्या चरणाजवळ असायला पाहिजे, प्रभूच्या सानिध्यामध्ये तो असायला पाहिजे, ही प्रभूची इच्छा आहे. परंतु सैतान काय करतो, आमच्या जीवनामध्ये वादळ निर्माण करतो. सैतान काय करतो, आम्हाला मागणी करतो. परंतु परमेश्वर आमच्यासाठी मध्यस्थ आहे. प्रभूला माहिती आहे आज बाळासाहेबाच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे, प्रभूला माहिती आहे मंडळीमध्ये आज कुणाच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहेत, काय समस्या आहेत, प्रभूला माहिती आहे. प्रभू त्या घराकडे निघत असतो, प्रभू त्या व्यक्तीकडे जात असतो, प्रभू त्या लोकांकडे जात असतो. परंतु बायबल काय सांगतं, आम्ही जर वचन वाचतो प्रभूच्या वचनामध्ये 4था अध्याय, मार्कुस सुवर्तमान याचा 4था अध्याय आणि 35 पासून काय वचन आपण वाचू. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. बस देवाचं वचन आम्ही वाचत असताना, आम्ही प्रभूचं वचन ऐकत असताना, लक्ष द्या, आम्ही सर्वजण आत्म्याने इथं बसलं पाहिजे, तरच आम्हाला आशीर्वाद, तरच वचन आम्हाला समजत. नाहीतर इथं मी बसलेलो आहे आणि माझं लक्ष जर पुढे बाहेर असेल, तर वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार नाही. म्हणून बायबल सांगतं या ठिकाणी, हे जे वचन आहे आज आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. प्रभू आपल्या शिष्यांबरोबर, मी पाहतो प्रभू आपल्या शिष्याबरोबर आहे, प्रभू आपल्या शिष्यांच्या संगती आहे आणि आपल्या शिष्यांना प्रभू म्हणत आहे. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यास म्हणाला, आपण पलीकडे जाऊ. आज हे वचन आम्ही वाचत असताना, आम्ही ऐकत असताना आम्हाला प्रभू पवित्र आत्मा काय बोलत आहे, प्रभूने का असं म्हटलेलं आहे, आपल्याला पलीकडे जायचं आहे.
आम्हाला काय करायचंय? आपल्याला पलीकडे जायचं आहे. बायबल सांगतं देवाचं वचन मने अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे. मने आणि अंतःकरण, मने आणि हृदय जाणणारा प्रभू येशू प्रभू आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही वचन वाचत असताना, आम्ही प्रभूच्या वचनाकडे लक्ष दिलं असताना प्रभूचं वचन आम्ही पाहतो. प्रभू असं का म्हणत आहे की आपल्याला पलीकडे जायचं आहे. असं पलीकडे अशी कोणती गोष्ट आहे, पलीकडे असं काय घडलेलं आहे, पलीकडे असं कोण आहे की प्रभूला त्याच्याकडे जायचं आहे. हालेलुया. आज आम्ही एक विचार केला पाहिजे की माझ्या घरामध्ये आज काय प्रॉब्लेम आहे, माझ्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे, माझ्या मार्गामध्ये काय अडचणी आहेत. परंतु प्रभूची इच्छा आहे तुमच्याकडे यायची. प्रभूची इच्छा आहे तुमच्याकडे यायची. परंतु सैतान तुमच्याकडे येऊ देत नाही. सैतान तुमच्याकडे येऊ देत नाही. परंतु बायबल सांगतं ज्याच्या नावेत येशू असता त्याला नाही कशाची चिंता. जर माझ्या नावेमध्ये, माझ्या जीवनामध्ये येशू आहे तर मला चिंता नसते. प्रभूची इच्छा आहे. परमेश्वर धार्मिकावर प्रेम करतो. परमेश्वर नीतिमानावर प्रेम करतो. धार्मिकावर तो प्रेम करतो. नीतिमानाची प्रार्थना ऐकतो. नीतिमानाभोवती, नीतिमान जो आहे त्याच्या भोवती तो आपलं कुंपण घालतो. आणि प्रभूला तुमची आणि माझी काळजी आहे. प्रभूची इच्छा आहे की आम्हाला आमच्या प्रभूची इच्छा आहे की मला त्याच्याकडे जायचं आहे. पण जात असताना काय झालेलं आहे? आम्ही वाचतो वचन ते त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यास म्हणाला आपण पलीकडे जाऊ. तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्या बरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उश्वास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपल्याला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उभा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात. आमेन. हालेलुया. हा आहे तरी कोण? आमेन. हालेलुया. हे वचन वाचल्यानंतर आम्हाला काय समजून येतंय? आम्हाला एक गोष्ट समजून येते. प्रभूचं वचन सांगतं प्रभूला कुठं जायचं आहे? पलीकडे जायचं आहे. पलीकडे काय आहे? आम्ही वचन पुढे वाचल्यानंतर आम्हाला समजून येते. परमेश्वराचं वचन एवढं लक्षात ठेवा की परमेश्वर कुणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. तर त्याला काय मिळालं पाहिजे? सार्वकालिक जीवन प्राप्त व्हायला पाहिजे. मग प्रभूने पाहिलं पलीकडे काय आहे आणि पाहतो लाटांचा कल्लोळ आहे, वारा सुटलेला आहे आणि सगळ्या गोष्टी आहे. परमेश्वर समुद्र किनाऱ्याला तो सांगत आहे, समुद्र किनाऱ्यावरून त्यांनी आपल्या शिष्यांना आता पलीकडे जायचं आपल्याला. ज्यावेळेस त्यांनी लोकांना निरोप दिला, लोक गेले आणि त्यावेळेस बायबल असं सांगतं तो पलीकडे जात असताना समुद्राच्या किनारेला तो वचन सांगत आहे, सुवार्ता सांगत आहे, लोकांना शिकवत आहे. आणि ते झाल्यानंतर त्याने लहान एक मचवा बघितला आणि पलीकडे जायचं म्हटलेलं आहे. पलीकडे काय आहे? तर एक बंधनात बांधलेला व्यक्ती आहे. एक बंधनात बांधलेली व्यक्ती आहे जिचं जीवन सैतानाने पूर्ण आपल्या ताब्यात घेतलं. हे प्रभूने जाणलं, हे प्रभूने ऐकलं आणि मग प्रभूचं वचन बायबल सांगतं आपण पलीकडे जाऊ. पण देवाचं काम होत असताना प्रभू एक चांगली घटना घडवत आहे. आता चांगलं कार्य होणार आहे. एक व्यक्ती मुक्त होणार आहे. सैतानाने काय केलं? समुद्रामध्ये वारा सोडला. समुद्राने काय केलं? समुद्रामध्ये सैतानाने एक वादळ सोडलं. लक्ष द्या. आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आशीर्वाद येत असतो, ज्यावेळेस प्रभूचं सामर्थ्य आमच्या घरामध्ये येत असतं, आमच्या जीवनामध्ये एक आशीर्वाद येतो. त्या आशीर्वाद यायच्या अगोदर आम्ही पाहतो प्रभू आमच्या घरामध्ये येत आहे. त्याच्या अगोदर सैतान वादळ आणण्याचा प्रयत्न करतो. सैतान आमचं जीवन विस्कळीत करायचा प्रयत्न करतो. आम्हाला परमेश्वराच्या समक्षतेपासून लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु आम्ही विश्वासामध्ये स्थिर असलं पाहिजे. प्रभूचं वचन सांगतं आणि पलीकडे जाऊ म्हटल्यानंतर काय झालेलं आहे? मोठा वारा सुटलेला आहे. ते जे लहान मत्स्यबाज आहे, लाटा येत आहेत, आता ते घाबरलेले आहेत आणि शिष्य ज्याच्या बरोबर होते ते घाबरले आणि त्यांनी काय केलं? प्रभूजी, प्रभूजी,
उठा, आपण बुडत आहोत. त्यांच्या संगती जो सर्व समर्थ परमेश्वर त्यांनी पाहिलेला आहे, त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. याने हात जरी केला तरी वारा शांत होतो. अनेक गोष्टी त्यांनी ऐकलेल्या आहेत, परंतु त्यांच्या बरोबर असताना देखील त्यांचा विश्वास नव्हता. म्हणून या ठिकाणी मी वाचत असताना प्रभू त्यांना म्हणतो, ज्या ते प्रभूकडे आले आणि म्हणून आपण बुडत आहोत प्रभूजी, आपण बुडत आहोत. लक्ष द्या, जर तुम्ही सेवा करायला, देवाचं काम करायला, आज ज्या बहिणी उभारलेलं होतं ना, जे भाऊ उभारलेलं आहे, सैतान काम करणार. सैतान तुमचा पाठलाग करणार, त्रास होणार, अडचणी येणार, समस्या येणार. पण ज्या वेळेस तुम्ही सैतानाला पाय द्याल ना, सैतानावर आणि उभा राहाल ना, त्यावेळेस तुमचा विजय, त्यावेळेस विजय आहे. त्यावेळेस काय आहे, एक आशीर्वाद आहे. त्यावेळेस आम्ही पाहतो प्रभू सर्व समर्थ परमेश्वराचं अभिवचन तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. हालेलुया, धन्यवाद येशूला. आणि देवाचं वचन आम्ही वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते, मी प्रभूचं आता काम करत आहे, मी प्रभूची सेवा करत आहे. उद्या त्रास, संकट उद्या, अडचणी उद्या, प्रॉब्लेम उद्या, काय पण म्हणू द्या, आम्ही काय करायला पाहिजे, प्रभूमध्ये स्थिर, प्रभूमध्ये आम्ही स्थिर पाहिजे. देवाचं वचन बायबल सांगतं. आणि ज्या वेळेस एक मोठ्या संकटामध्ये असणाऱ्या मनुष्याला सोडवायसाठी प्रभू चाललेला आहे, पलीकडे जात आहे. सैतानाने काय केलेलं आहे, त्याची इच्छा नव्हती की त्या मनुष्याने मुक्त व्हावं. सैतानाने समुद्रामध्ये काय केलेलं आहे, वादळ सोडलेलं आहे, नौका बुडायला आलेली आहे. परंतु ते विसरले, या नौकेत बसणारा सर्व समर्थ परमेश्वर, ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र सर्व काही निर्माण केला, तो त्यांच्या बरोबर होता. आणि ते म्हणाले, गुरुजी गुरुजी आपण बुडत आहोत, तरी आपल्याला काहीच वाटत नाही काय. तेव्हा त्याने उठून तेव्हा त्याने म्हणजे तेव्हा येशूने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले उगा रहा, शांत हो. वारा पडला, मग वारा पडला व अगदी निवांत झाले. काय म्हटलं येशूने, उगा रहा. फक्त एकच सांगितलं, जर तुम्ही देवाचे लेकर आहात, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवलेला आहे, बहिणींनी विश्वास ठेवलेला आहे, भावांनी विश्वास ठेवलेला आहे, तुमच्यावर चाल करून येणारे कोणतेही हत्यार राहू द्या, तुमच्या करता निर्माण केलेलं कोणतेही हत्यार राहू द्या, तुमच्यावर चाल करणार, तुमच्यावर ते हत्यार चालणार नाही. का, निर्माण करता परमेश्वर तुमच्या बरोबर, सर्व समर्थ प्रभू तुमच्या बरोबर आहे. आणि मग बायबल सांगतं, वाऱ्याला त्यांनी सांगितलं, काय म्हटलेलं आहे, उगा रहा, शांत हो. वाऱ्याला जेव्हा वारा सुटलेला आहे, एक शब्द मात्र बोलला प्रभूने, उगा रहा. समुद्राला म्हटलं शांत हो. वारा पडला. बायबल सांगतं, वारा पडला, समुद्र शांत झाला, सर्व काही शांत झालेलं आहे. प्रभू जर तुमच्या माझ्यामध्ये आहे, सगळं काही, सैतान आम्हाला असं वाटणार होतं लय काहीतरी होणार आहे, लय मोठं संकट येणार आहे, पण येशू आमच्यामध्ये आहे, सगळं काही शांत. येशू जर आमच्यामध्ये आहे, सर्व शांत होणार. आणि मग शांत झाल्यानंतर देवाचा आत्मा तुमच्याकडे काम करतो. पुढं बायबल सांगतं, 5व्या अध्यायामध्ये वाचतो, का पलीकडे जायचं होतं, प्रभूला काय दाखवलं होतं, पलीकडे असं काय आहे. बायबल सांगतं, गैरसेकाच्या देशातल्या भूतग्रस्ताला बरे करायचं होतं. प्रभूला बरं करायचं, ते आवाज त्याला ऐकू येत होता. कारण बायबल सांगतं, सर्व मानव जातीचा तो परमेश्वर आहे. आणि बायबल सांगतं, त्या मनुष्याचा आवाज, त्या कबऱ्यामधून ओरडणारा जो सैतान ज्या व्यक्तीला धरलेला होता, त्याचा आवाज प्रभूने ऐकला. आणि मग प्रभू म्हणतो, आपल्याला पलीकडे जायचं. त्या मनुष्याला सोडवायला जायच्या अगोदर समुद्रामध्ये वादळ सोडलेलं आहे, परंतु वाऱ्याला आणि समुद्राला प्रभूने उगारा, शांत हो म्हटल्याबरोबर शांत झालेला आहे. आणि जर आम्ही वाचतो तर त्यामुळे आम्ही बायबल काय सांगते, पहा, मग ते समुद्राच्या पलीकडे गैरसेकाच्या देशात आले. आणि तो मचव्यातून उतरताच, तो बायबल काय सांगतं, समुद्रातून पलीकडे गैरसेकाच्या प्रांतामध्ये, गैरसेकाच्या देशामध्ये आले. आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. प्रेज द लॉर्ड. काय झालेलं आहे, अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य,
जो अशुद्ध आत्मा लागलेला आहे आणि तो काय कुठं होता? कब्रामध्ये, जिथं कब्रस्तान आहे अशा ठिकाणी तो एकटा मनुष्य राहिलेला आहे, साखळ दंडाने बांधलेला आहे. त्याने आपलं अंग जे आहे दगडाने ठेचून घेतलेलं आहे. परमेश्वराचं वचन सांगतं कुणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगतं आणि तो समुद्रातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला, तो अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे, त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. आता कुणालाही शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडाने बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. या ठिकाणी काय झालेलं आहे? बायबल सांगतं देवाचं साखळदंडाने बांधलं, परंतु आता साखळदंडाने बांधणं शक्य नव्हतं. इतकं भयानक त्याच्यामध्ये त्याचं जीवन झालेलं होतं आणि म्हणून तो कुठं राहत होता? कबरामध्ये. देवाने बघितलं एकटा तो आहे, माझी निर्मिती एकटी आहे, तिचा नाश होत आहे, सैतानाने तिला धरलेला आहे, त्या अशुद्धात्म्याने तिला धरलेला आहे, मला तिला सोडवायचंय, मला त्याला मोकळं करायचंय. मग प्रभू म्हणतो आपल्याला पलीकडे जायचंय. पलीकडे जात असताना सेवे कार्य करता जात असताना मध्ये अडचण आहे, मध्ये संकट आहे, मध्ये वादळ आहे, समस्या आहे, अडचणी आहे, पण या गोष्टीकडे आम्ही दूर करून जर प्रभू आमच्या बरोबर आहे तर लक्ष द्या कोणती शक्ती तुमच्यावर चालवू शकणार नाही. मग बायबल सांगतं तो त्याच्याकडे आला. काय म्हणतो वचन? येशूला दुरून पाहताच, येशूला दुरून पाहताच तो धावत आला, तो त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा. तो त्याच्याकडे धावत येऊन म्हणाला, हे येशू, देवाच्या परात्पर पुत्रा, परात्पर देवाच्या पुत्रा, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो. लक्ष द्या काय म्हणते सैतान, अशुद्ध आत्मा म्हणतो तू मधी का पडतोस? मधी का पडतो? प्रभू माहितीये का तुम्ही आणि मी, तुम्हाला आणि मला देवाने निवडलेला आहे. तुम्ही आणि मी, प्रभू माझा आहे, येशू माझा आहे. ज्यावेळेस आम्ही म्हणतो येशू माझा आहे म्हणतो ना, प्रभू आमच्या मध्ये पडतो. हालेलुया. किती संकट राहू द्या, किती वादळ राहू द्या, किती समस्या राहू द्या, किती अडचण राहू द्या, किती कर्ज राहू द्या, तुम्ही जर प्रभूचे आहे कोणता मनुष्य मध्ये पडणार नाही. येशू तुमच्या मध्ये पडणार, येशू तुमच्या मध्ये पडणार, तुमच्या बाजूने उभारणार, तुमच्या संगती उभारणार. बायबल सांगतं काय म्हणतं वचन? तू आमच्यामध्ये, तू आमच्यामध्ये का पडतोस? का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो. मी तुला कुणाची शपथ घालतो? देवाची शपथ. मला छळू नकोस, मला छळू नकोस. प्रभूने ऐकलं का? प्रभूने ऐकलं? त्याने म्हटलं मी तुला देवा शपथ घालतो, माझ्यामध्ये पडू नको. बायबल सांगतं देवाचं वचन, पृथ्वीची आणि स्वर्गाची शपथ घेऊ नकोस. प्रभूला वचन माहित होतं म्हणून त्याच्या शक्तीकडे प्रभूने बघितलं नाही. प्रभूने कुणाकडे बघितलं? त्याची निर्मितीकडे बघितलं. त्या निर्मितीचे काय हाल आहे, तिला काय त्रास आहे, त्याचं जीवन काय झालेलं आहे. ती माझा मुलगा आहे, ती माझी मुलगी आहे. प्रभू शांत बसा, प्रभू आमच्या मध्ये पडतो. हालेलुया. देवाचं वचन आम्ही पुढे वाचत असताना कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून निघ. आमेन. काय म्हटलेला? एक शब्द बोललेला आहे प्रभूनी, एक शब्द, अरे अशुद्ध आत्म्या यातून तू निघ. प्रभूचं सामर्थ्य बोललेला शब्द. पुढे जर आम्ही वाचतो वचन तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे प्रभूनी, अरे अशुद्ध आत्म्या यामधून तू निघ. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य. एकटा होता का? एकटा होता? लक्ष द्या. कधी कधी आम्ही म्हणतो हो ते मित्रा तुला ती एक आत्मा आहे, ती एक आत्मा आहे. याला किती होते? सैन्य लागलं होतं, सैन्य. आणि सैन्य लागल्यामुळं साखळ दंड बांधणे सुद्धा काय होतं? अशक्य होता का? अशक्य नव्हतं. साखळ दंड बांधायला सुद्धा त्याच्यासमोर कोण जात नव्हते असल्या भयानक अवस्थेमध्ये. पण बायबल सांगतं परमेश्वराची ती निर्मिती आहे. परमेश्वराने निर्माण केलेला तो मनुष्य आहे. प्रभूची इच्छा नाही की त्याचं वाईट व्हावं. प्रभूची इच्छा आहे की त्याने आपल्या अधर्मापासून अलिप्त व्हावं, त्याने त्या पापापासून मुक्त व्हावं, त्या आजारापासून त्याने मुक्त व्हावं, त्या बंधनातून त्याने मुक्त व्हावं. म्हणून बायबल सांगतं देवाचं वचन,
हा पुढे काय म्हणते? आणि आम्हास त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, हा. माझे नाव सैन्य, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. काय किती जण? एक माणूस आहे पण त्याच्यामध्ये किती जण आहे? पुष्कळ जण. पुष्कळ जण आहे. त्या एकट्या माणसामध्ये एक सैन्य होतं. पुष्कळ आहे, आम्ही पुष्कळ जण आहोत. आणि आम्हास हा. ह्या देशातून घालवू नको, हा. अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. 13 वचन. मग तर त्यास परवानगी दिली. हा. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले, हा. आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. हा किती होते? 2000. कळप मस्त. किती कळप होता? 2000. 2000. मग त्या माणसामध्ये किती जण होते? 2000. एकटा मग तो माणसाची शक्ती किती झाली असेल? प्रभूच्या एका शब्दाच्या द्वारे काय झालेलं आहे? त्या डुकराच्या कळपामध्ये तो शिरला. तो डुकराचा कळप कड्यावरून खाली पडला आणि गुदमरून मेला. पुढे आम्ही वाचतो आणि मग आम्ही पाहतो ज्यावेळी 15 वचन काय म्हणते? ते येशू जवळ आल्यावर हा. तो भूतग्रस्त, ते म्हणजे लोक, गावकरी, आजूबाजूचे लोक, ज्यावेळी तुमचं चांगलं होतं, ज्यावेळी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कार्य होतं, ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये मोठे आशीर्वाद होतात, त्यावेळेस प्रभूचं वचन सांगतं ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते, म्हणजे ज्यामध्ये सैन्य होते, तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर असलेला त्यांच्या दृष्टीस पडला. आमेन. हालेलुया. तो ज्यावेळी ते लोक आले, गावकरी लोक आले, काय झालेलं आहे? या ठिकाणी 3 गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहे. प्रभूचं वचन बायबल सांगतं, आम्ही पाहतो बसलेला. या ठिकाणी मी वचन वाचत असताना 15 वचन. येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते, तो बसलेला. तो कसा होता? बसलेला. इतक्या दिवस काय करत होता? कब्रांमध्ये ओरडत होता. आपल्या अंग जे आहे दगडाने ठेचून घेत होता. ओरडत फिरत पूर्ण कब्रस्तानमध्ये. आता काय आहे? बसलेला आहे. ज्या परमेश्वराची कृपा तुमच्यावर होती ना, परमेश्वर तुम्हाला काय करतो? शांत पाण्याजवळ बसतो. हालेलुया. तो बसलेला आहे. हा. वस्त्र पांघरलेला. तो बसलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? वस्त्र पांघरलेला. हालेलुया. परमेश्वराजवळ जेव्हा आम्ही येतो ना, परमेश्वर आम्हाला तारणाचे, परमेश्वर आम्हाला अद्भुत रीतीने आशीर्वादाचे वस्त्र त्यांनी दिले. तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला. शुद्धीवर येणं म्हणजे इतक्या दिवस आम्ही पाहिलेलं आहे, आमचं जीवन शुद्धीवर नव्हतं. जगातल्या गोष्टीकडे धाव येत होतं. जगातल्या ख्याली खुशालीमध्ये, जगातल्या गोष्टींमध्ये, रममानमध्ये, फिरण्यामध्ये, खाण्यामध्ये आणि अनेक गोष्टीमध्ये आमचं जीवन गुरफटलेलं होतं. पण येशू जवळ आल्यानंतर काय झालेलं आहे? शुद्धीवर आलेलं आहे. आम्ही बंधनात होतो, पापामध्ये होतो. येशू जवळ आल्यावर आम्हाला शुद्धी आली. मी पूर्वी काय होतो? यशाला ती शुद्धी आली. यशा म्हणतो, आम्ही वाचतो 6वा अध्याय आणि 6व्या अध्यायामध्ये मला वाचत असताना मला गोड समजून होती, मी अशुद्ध होतांच्या लोकांमध्ये राहणारा होतो. आता कुठं राहत आहे? प्रभूच्या सहवासात, प्रभूच्या जवळ. या ठिकाणी बायबल सांगतं, तो बसलेला, पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. आणि त्यांना काय झालेलं आहे? भीती वाटली. शुद्धीवर आलेला मनुष्य, पांघरलेला मनुष्य आहे, वस्त्र पांघरलेला आहे, धार्मिकतेचे वस्त्र, आध्यात्मिकते वस्त्र, परमेश्वर दिलेलं वस्त्र. प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनात तेच काम करतात. प्रभूचं वचन बायबल सांगतं. पण काय होतं माहितीये का? कधी कधी आमचं जीवन असं आहे, आमच्या जीवनात प्रभूने चमत्कार केलेला आहे, आमचं जीवन आशीर्वादी झालेलं आहे, देवाने आमच्या जीवनात अनेक साक्षी ठेवलेले आहेत. पण काय केलेलं आहे? आम्ही प्रभूला घालवून दिलेलं आहे. आम्ही प्रभूला काय करतो? कधी कधी घालवून टाकतो. या ठिकाणी तेच झालेलं आहे. काय म्हणतात? जर आम्ही 17 वचन वाचतो तर 17 वचनामध्ये त्या गावकरी लोकांनी उलट आपण काय केलं पाहिजे? तर येशूने आम्हाला आशीर्वाद दिला, येशूने आमच्या प्रांताला, आमच्या गावाला, आमच्या घराला, आमच्या मोहऱ्याला आशीर्वाद दिला, तर आम्ही प्रभूचा अगत आणि स्वागत केलं पाहिजे. पण या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं, तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे त्याला विनवू लागले. काय केलं? चमत्कार केला, देवाने अद्भुत काम केलं, पण त्यांनी काय केलं? आमच्या प्रांतातून निघून जा. ज्या घरी देव आशीर्वाद द्यायला, तिथून जर आम्ही प्रभूला जर बघितलं नाही, प्रभूला ओळखलं नाही, आशीर्वाद येईल आमच्यापासून.
आम्ही कधी कधी आमचं जीवन असंच आहे. आमच्या संसारामध्ये, आमच्या कामामध्ये, आमच्या व्यवसायामध्ये कधी कधी आम्ही येशूला सोडण्याचा प्रयत्न करतो. पण प्रभू आमच्या संगती आहे. आणि मग काय म्हणते, तुम्ही आमच्या प्रांतातून, इथं स्पष्टरित्याने लिहिलेलं आहे, तुम्ही आमच्या प्रांतातून निघून जा. आम्ही अप्रत्यक्ष प्रभूला आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि जगातल्या गोष्टीमध्ये गुरफटण्याचा प्रयत्न करतो. व देवाचं वचन बायबल सांगतं, आजचा दिवस आहे, आजची वेळ आहे तुम्हाला बसणं, आपलं पांघरून घेणं आणि शुद्धीवर येणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि पुढे जर आम्ही 19 वचन वाचतो तर 19 वचनामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट सांगते. 18 वचन काय म्हणते पहा. मग तो मचल्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला लक्ष द्या, प्रभूचा उद्देश काय होता, त्या माणसाला बरं करायचं, दुसरं काय नव्हतं. घरसेकराच्या प्रांतामध्ये त्या मनुष्याला बरे करायचं तेवढाच उद्देश होता. मग तो परत काय झालेला आहे, मचल्यावर जात असताना पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला, मला आपल्या जवळ राहू द्या, मला आपल्या जवळ. शुद्धीवर आलेला मनुष्य येशूला सोडत. शुद्धीवर जो मनुष्य येतो ना, त्याला किती दुःख राहू द्या, त्रास राहू द्या, संकट राहू द्या, क्लेश राहू द्या, प्रभूला सोडत. त्यांनी काय म्हटलं, मला आपल्या जवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. परंतु येशूने त्याला येऊ दिले नाही. का? प्रभूने तुम्हाला आणि मला आज्ञा दिली. आता तुम्हाला आणि मला मोठमोठ्या मीटिंग मध्ये जाऊन बसायचं नाही, किंवा मोठमोठ्या कुठेतरी जाऊन बसायचं नाही, ऐकत बसायचं नाही. आता तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, सुवार्ता सांगायची. तुम्हाला आणि मला आता हे वेळ आहे, ऐकण्याची वेळ नाही, आता सांगण्याची वेळ आहे. प्रभूचं वचन म्हणून बायबल सांगतं, आता तुम्हाला प्रभूने याकरता बोलवलेलं आहे, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचं फळ टिकावं. म्हणून देवाचं वचन सांगतं, आता मीटिंग अटेंड करणं महत्वाचं नाही, आता काय महत्वाचं आहे, आम्हाला जाऊन सेवा करणं महत्वाचं आहे. प्रभूने त्याला त्याच्या जवळ राहू दिलं नाही. प्रभूने काय सांगितलं, तो त्याला विनंती केला, मला तुमच्या बरोबर येऊ द्या. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले, काय म्हटले, तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा. तू कुठं जा, आपल्या स्वकीयाकडे. किती बहिणी आहे तुमच्या कुटुंबामधून, तुमच्या समाजामधून, तुमच्या घरामधून, तुमच्या मोहल्ल्यामधून तुम्हाला बोलवलेलं आहे. किती भाऊ आहे तुमच्या कुटुंबामधून, तुमच्या मोहल्ल्यात, तुमच्या गावातनं तुम्हाला बोलवलेलं आहे. प्रभू म्हणतो, तू आपल्या स्वकीयाकडे जा, तू आपल्या लोकांकडे जा, तू आपल्या स्वकीयाकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली, प्रभूने तुझ्यासाठी किती मोठे काम केलेलं आहे, व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. हे जाऊन सांग. काय करायचं आज तुम्हाला आणि मला, सांगायचं. आजचा दिवस जो आहे तुम्हाला आणि मला जाऊन सांगायचं. आणि मग या ठिकाणी मी बायबल सांगतं, त्यांनी शांत बसलं नाही. काय केलेलं आहे, तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती, येशूने त्याच्यासाठी जी मोठी कामे केली होती ती दकापलीस प्रांतात प्रांतामध्ये जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. तेव्हा सर्व लोकांना आश्चर्य वाटले. त्यालाच का, तोच का आपण साखरदंडाने बांधलेला, तोच का आपला अंग ठेचून घेणारा, लोक त्याच्याकडे पाहून लोकांचं जीवन बदललं. आज तेच देवाने तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आशीर्वाद दिला. आम्ही आमचं जीवन, आमचं प्रकार, आमचं जीवन पाहून लोकांच्या जीवनामध्ये बदल होणं महत्वाची गोष्ट आहे. आणि मग प्रभूला धन्यवाद असो. आज या वचनात वगैरे प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. वचन आम्ही पाहिलेलं आहे, काय आहे, बसलेलं आहे, पांघरलेलं आहे, शुद्धीवर आलेलं आहे. तुम्हाला आणि मला देखील आज शुद्धीवर येणं अत्यंत महत्वाची गरज आहे. आणि म्हणून या वचनाच्या वगैरे